चंदगड मतदारसंघात या मतदारसंघातून कोल्हापूर जिल्ह्यातील 271 हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून श्री शिवाजी पाटील हे 24,174 मतांनी विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदिनी बाबुळकर यांना 46,487 मतं 28व्या शेवटच्या फेरीमध्ये मिळालेली आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे 59,475 इतक्या मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे। त्यावर अपक्ष जे जनसुराज्य पक्षाचे आणि दौलत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना 22,222 इतकी मतं मिळालेली आहेत। तर आप्पी पाटील यांना 24,410 मतं मिळालेली आहेत आणि अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना 83,653 इतकी मतं मिळालेली आहेत। आणि एकूण हे जर पाहता तर 28वी एकूण चंदगड मतदारसंघातल्या 28 फेऱ्या घेण्यात आल्या आणि या 28वी फेऱ्यामध्ये शेवटचा जो हाती निकाल आलेला आहे तो शिवाजी पाटील हे विजयी घोषित करण्यात आलेला आहे। त्यांना 24,174 मताधिक्याने आघाडी मिळालेली आहे मतांची आणि राजेश पाटील हे 2 नंबरला 59,475 इतकी मतं मिळाली आहेत। तर 3 नंबरला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांना 46,487 इतकी मतं मिळालेली आहेत आणि आप्पी पाटील यांना त्याचबरोबर आप्पी पाटील यांना 24,410 आणि मानसिंग खोराटे हे 5व्या स्थानी 22,222 अशी पंचरंगी लढत होती आणि पंचरंगी लढतीमध्ये पहिल्या स्थानावरती आलेले आहे न भूतो न भविष्यतो हा चंदगड मतदारसंघातून इतक्या मोठ्या फरकानं शिवाजी पाटील हे विजयी झालेले आहेत की जवळपास 24,174 मतांचा हा विजय हा मताधिक्य एखाद्या घराणीशाहीला पाडवलेला आहे। कारण ही घराणीशाही सातत्याने शिवाजी पाटील हे आरोप करत होते की घराणीशाही करण्याऐवजी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एखाद्या मुलाला किंवा पोरग्याला विजयी करा। तुमचा हा विकास चंदगड तालुक्या मतदारसंघाचा विकास मग शिक्षण असो, आरोग्य असो, पर्यटन असो किंवा बेरोजगारी प्रश्न असो या सगळ्यांच्या मुद्द्यांच्या वरती त्यांनी अपक्ष उमेदवार असताना देखील महायुतीचे ते दावेदार उमेदवार असताना सुद्धा त्यांना तेथून तिकीट मिळालं नाही। जे सिटिंग उमेदवार होते राजेश पाटील यांना महायुतीचं अजित पवार गटातून त्यांना तिकीट मिळालं पण अपक्ष असेना किंवा बंडखोरी करून त्यांनी अपक्ष म्हणून लढले। शिवाजी पाटील हे 24,174 मतांनी विजयले आहे। आज तुम्ही जल्लोष या ठिकाणी पाहताय की कार्यकर्त्यांना त्यांच्या इनाम सावडे या गावी की 24,174 याआधी चंदगड तालुक्यामध्ये 3 पाटलांचं राज्य होतं। आता ही शेतकऱ्याच्या मुलाचं हे राज्य नक्कीच या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला वाटतंय की या कार्यकर्त्यांना वाटतंय की फडणवीस साहेबांचा त्यांच्यावरती वरदस्त आहे आणि निश्चितच महायुतीलाच ते पाठिंबा देणार आहेत आणि महायुतीला पाठिंबा देऊन ते मंत्रिपद आपल्या गळ्यात ही माळ नक्कीच घेतील ही अपेक्षा या चंदगड मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्याकडून होती आहे। आणि खास करून शिवाजी पाटील हे पर्यटन विकास मंत्री व्हावेत अशीच कार्यकर्त्यांची ही अपेक्षा आहे। कारण चंदगड तालुक्यामध्ये निसर्ग संपन्न असलेला हिरवाईनं नटलेला आणि प्रति महाबळेश्वर जसं स्वरूप या चंदगड तालुक्याचं आणि आजरा तालुक्याचं आहे त्याच पद्धतीनं इथेही पर्यटनाला विकास व्हावा, इथल्या युवकांना रोजगार मिळावा, इथल्या अपेक्षा इथल्या युवकांच्या आहेत त्या निश्चित पूर्ण करतील अशी अपेक्षा इथल्या युवकांनी सुद्धा आहे। कारण चंदगड तालुक्यामध्ये हा विकास साचं व्हिजन घेऊन एक कोणतंही संविधानिक पद नसताना 105 कोटीचा निधी या तालुक्याला शिवाजी पाटील यांनी आणलेला आहे। जे विद्यमान आमदार होते आणि 1600 कोटीचा विकास निधी इथं आणला पण त्या मानाने त्यांच्यावर सातत्यानं आरोप होत राहिले 1600 कोटींचा विकास इथं झालाच नाही त्याचा हिशोब यांनी मागत होते पण अद्याप शेवटपर्यंत हिशोब या विद्यमान आमदारांनी दिलेला नाही। आणि शिवाजी पाटील हे विद्यमान आता आमदार या चंदगड तालुक्याचे एक भाग्यविधाते म्हणून या एक चेहरा मोहरा सगळा या तालुक्याचा एक विकास गंगा आपल्या तालुक्यामध्ये आणण्याचा मनोदय त्यांनी बाळगले शिवाजी पाटील हे निश्चितच खरे उतरतील। या मतदारसंघातले चंदगड, आजरा आणि गडिंग्लज या 3 तालुक्याचा विकासचं विजन घेऊन एक ब्ल्यूप्रिंट त्यांच्यापाशी आहे आणि हा विकास निश्चित घेतील अशी आशा सर्व कार्यकर्त्यांना आणि इथल्या स्थानिकांना आहे। आणि हा विकास भाऊ निश्चित आपल्या आमदारपदीच्या काळात 5 वर्षामध्ये आपल्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्यांचा जो 28 एकूण ज्या फेऱ्या झाल्या चंदगड तालुक्यामध्ये 17 पासून ते 28 हा चंदगड
त्यांना सुरुवात पहिल्या फेरीपासून आजरामध्ये सुरुवात झाली, आजऱ्याच्या पहिल्या फेरीपासून भाऊंना जे लिडिंग मिळवत गेलं ते गडिंग्लज सुद्धा लिडिंग गेलं आणि शेवटपर्यंत चंदगड तालुक्यामध्ये हे लिडिंग 24,174 मतांचं लिडिंग कोणत्याही जे विद्यमान आमदार राजेश पटेल असतील किंवा नंदिनीताई बाबुळकर असतील कुप्पेकर याही त्यांना लिडिंग तोडता आलं नाही आणि पहिल्या अव्वल दर्जाला शिवाजी पाटील 24,000च्या मताधिक्यानं निवडून आले. या ठिकाणी हा त्यांच्या तयारी जी आता ही एक विजयाची जी या ठिकाणी रॅली आता किंवा सांगता समारंभ या आमदार आता झालेले भाऊ आहेत, त्यामुळे आमदार शिवाजी शट्टूप्पा पाटील यांची ही विजय रॅली थोड्याच वेळानंतर या इनाम सावड या ठिकाणी गडिंग्लजहून येईल आणि कार्यकर्ते या ठिकाणी सगळेजण वाट पाहत आहेत त्यांच्या या विजयाचा स्वागत करण्यासाठी. या ठिकाणी जे होल्डिंग इथे उभा राहिलेले आहेत, या ठिकाणी व्यासपीठ उभा राहिलेलं आहे, सगळ्या माता भगिनी हे सगळे युवक तरुण कार्यकर्ते भाऊंची वाट पाहत आहेत. भाऊंना हा इथला त्यांचा स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि सगळ्यात कार्यकर्त्यांचं आपण जाणून घेतलं, भगिनींचं जाणून घेतलं की त्यांना आमदारच नाही तर त्यांनी मंत्री व्हावेत हाच आशीर्वाद इथल्या कार्यकर्त्यांच्याकडून मिळतो आहे. MM रवी पाटील, चंदगड.